The top story we are following here on India Today is a shocking case coming in from the state of Maharashtra, where two girls were sexually assaulted inside a school premises. This case has now sparked widespread protests that are taking place across many cities in the state of Maharashtra. Leading the protest was UTB Sena, which was led by Uddhav Thackeray. In fact, NCP, led by Sharad Pawar, also held a protest today. Mahavikas Aghadi's UTB Chief Uddhav Thackeray held a protest at Shiv Sena Bhavan in Mumbai. He was joined by Aditya Thackeray and Sanjay Raut. In the city of Pune, it was Sharad Pawar along with his daughter Supriya Sule who led the protest. The protesters tied black cloth around their wrist and they all staged protest. In Mumbai, the BJP wing of the women's wing of BJP also held a protest against the MVA for politicizing the Badlapur incident. According to the initial report, which has been accessed by India Today, the kindergarten children were aged 3 years and 4 years. They were abused repeatedly over the past 15 days and they were found with ruptured hymens. The two-member committee also flagged several gaps in response from the school authorities, including a delay in reporting the incident and failing to conduct any background checks before hiring the accused. दोन अटकेत आहे तो पळून जातो. त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल, अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत. या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा. आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते. माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना, ते भारतीय होते आणि भारतीय लेकीसाठी तिथे लढत होते. नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही, ही जबाबदारी आपण सगळे घेऊया. आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही. रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडते. रोज मुंबईत घडतंय, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर. आणि हे कंस मामा, इकडे चांगली भाषेला न्याय कधी देतो कंस मामा, हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतायत. म्हणजे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि हे निर्लज्ज राख्या बांधतायत. आणि राख्या बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय. अरे एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हर घर में हर महिला अपनी सुरक्षा को लेकर चिंतित है, हर परिवार सुरक्षा को लेकर चिंतित है. तो हम ये मुहिम चलाएंगे और हम हाईकोर्ट से भी कहेंगे कि हाईकोर्ट को भी इसका संज्ञान लेना चाहिए कि आज जब महिलाएं घर के बाहर जाती हैं किस तरीके से उनके साथ अन्याय हो रहा है. कहीं न कहीं कोर्ट में केसेस को समय जितना लगता है उस पर बात की गई. शिवसेना वर्सेस शिवसेना केस 2.5 साल से पेंडिंग है, लेकिन इसके देखिए वो जो स्फूर्ति दिखाई, जो जल्दबाजी दिखाई इस पर निर्णय लेने की, वो दिखाता है कि कहीं ना कहीं विद ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द कोर्ट्स, टू द सुप्रीम कोर्ट, टू द हाई कोर्ट ऑफ दिस कंट्री, कि हमारी प्राथमिकता क्या है. हमारी प्राथमिकता हमारी बेटियों के लिए है, हमारी प्राथमिकता हमारे संविधान के लिए है, हमारी प्राथमिकता हमारे प्रजातंत्र को लेकर है. ये सारी प्राथमिकता अब सरकार ये कोर्ट्स को निर्णय लेना पड़ेगा. जो घटना अब सामने आ रही है वो लड़कियों के ऊपर अत्याचार, ये 15 दिन से यहाँ पर चल रहा था. ये भी जो बाल आयोग जो आया है उनके माध्यम से सामने आया है. हमारी मांग वही थी कि ये संचालक मंडल जो है उसमें, क्योंकि वो बीजेपी और आरएसएस का है, उसको बचाने की कोशिश सरकार कर रही थी, ये स्पष्ट हो गया. तो इस विषय को हम लोग सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे, क्योंकि इतने जल्दी ऐसा माननीय हाईकोर्ट ने जो निर्णय दिया, ठीक है उनके अधिकार है, पर राज्य की जनता में ये सब घटनाओं के पीछे बहुत ही तकलीफ है. लोग गुस्से में हैं. इसकी दखल माननीय हाईकोर्ट ने लेना चाहिए, ये भी मांग हम करेंगे. हे आता महाराष्ट्राची दररोज मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. आम्ही या सरकारचा निषेध करणार आहोत आणि तातडीनं कायदा सुव्यवस्था ही जी कोलमडली आहे ती परत पूर्वपदावर आणण्यासाठी लक्ष द्यावं, या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोर्ट का आदर हम करते हैं. कोर्ट ने जो किया वो ठीक है, हमने एक्सेप्ट भी कर लिया और हमने बोला कि हम नहीं करेंगे. लेकिन अभी कोर्ट ने इस चीज के लिए जल्दी से जल्दी निर्णय होना चाहिए. शक्ति कायदा में हमने टाइम बॉन्ड किया था. 2 साल से शक्ति कायदा पड़ा है केंद्र के पास. क्यों नहीं पास करके लेते शक्ति कायदा? फिर यही चीजें हो जाती है
है। स्पेशल प्रोसिक्यूटर कौन है? वो संस्था जिसमें ये घटना हुई है वो बीजेपी आरएसएस से निगड़ी घटना है। और स्पेशल किसको काम दिया है प्रोसिक्यूटर का? उज्ज्वल निकम जी को। उज्ज्वल निकम जी कौन सी पार्टी से टिकट से लड़े हैं? क्या वो न्याय दे पाएंगे लड़की को? क्या वो लड़ाई लड़ पाएंगे? या घटनेमध्ये दोषी असलेल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये। राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत, पण ही घटना त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि याचं कारण कायद्याचा वचक नाही। मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणेला बिलकुल देणार नाही। अजिबात देणार नाही। त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना, त्या दबावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तसं वागावं लागतं। कुठे लाठीचार्ज करायला सांगा, कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही। एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही, एकदा। राज्य कसं हाकलं जातं ना, कायद्याची भीती काय असते ना, हे मी तुम्हाला दाखवून देईन।